एक्सलंट. खूप छान प्रेझेंटेशन केलेस आणि मार्केट रिपोर्ट सुद्धा अगदी टू द पॉइंट लिहिलेस. सर काय म्हणताय रिअली? ऑफकोर्स घे, तू पण एकदा नीट बघून घे. घे. बाळा, अगदी खरं सांगतो, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की हे काम तू केलंय. हो. पण सर हे काम मीच केलंय. तू जर असंच काम करत राहिलीस तर दुसऱ्या कंपनीमध्ये स्टेबल व्हायला तुला मदतच होईल. सो इनोसेंट ओल्ड फर्निचर. दुसऱ्या कंपनीमध्ये जायची वेळच येणार नाहीये. सनाया, खूप दमला असाल तुम्ही एवढं काम करून. बसा ना इथे प्लीज. सीट रिकामी आहे, बसा ना इथे प्लीज. बसा इथे, बसा. थँक्यू. अरे अरे बाप रे बाप, हे सगळं काम तुम्ही. आनंद, खरं म्हणजे हे सगळं आधीच व्हायला पाहिजे होतं. म्हणजे इथेच शनायाला जॉब कंटिन्यू करता आला असता. आता सगळंच अवघड होऊन बसलंय ना. हरकत नाही ना सर. मी काय बोलतो, देर आहे दुरुस्त आहे. हा? कसं आहे ना ते की मला असं वाटतं की आपण शनाला एक वेगळी स्पेस देऊया काम करायला. एवढं जर चांगलं काम करते ती तर. म्हणजे सर कसं ना की तिला वेगळी स्पेस दिली तुमच्या कॅबिन मध्ये एकत्र काम करायला. सो शी लर्न अ लॉट फ्रॉम यू. हो ना? आणि कोणी तिला डिस्टर्ब पण करणार नाही. येस सर. आय मीन सर, म्हणजे शी शुड गेट हर प्रायव्हेट स्पेस. हो ना शनाया? काही म्हणालात का? ई असं काहीतरी ऐकायला आलं. असं म्हटलं मी. सर मी खूप एक्साइट झाले ऍक्च्युली हे ऐकून. मला खरंच आवडेल तुमच्या केबिन मध्ये तुमच्यासोबत बसायला आणि तुमच्याकडून शिकायला. आय एम सो रेडी टू शिफ्ट इन विथ हिम. ऍक्च्युली तुमच्यासारखा वडीलधारा माणूस तो. नाही ग, वडील दारा नाही, वडील धारा. धारा. येस सर, वडीलधारा. ते 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 सर बघा, आता तुम्ही मला मराठी पण शिकवू शकाल सर. मी तयार आहे केबिन मध्ये शिफ्ट व्हायला. हा 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 तर ठरलं मग. म्हणजे सर ही येणार तुमच्या कॅबिन मध्ये बसणार आणि मस्त तुम्ही व्यवस्थित काम करा. ओके ओके. उद्यापासूनच माझ्या केबिन मध्ये बसत जा. नाव कॅरी ऑन युअर वर्क. येस. गुड. वा, कमाल. आंखें धोखा तो नहीं खा रही है? क्या हो रहा है? हे भूत सूत कसं झालं? मी पण तोच विचार करते सर. सर मला हे डायजेस्टच होत नाहीये. बट आय होप सर तिचा गुड परफॉर्मन्स पाहून सरांनी तिला कंटिन्यू नाही करायला पाहिजे. नाही 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 नाही, असं मीच होऊ देणार नाही. गॉड प्लीज सेव्ह अस. अजून काका सामान राहिलं का त्या भैताडीचं? पानं हे आहे अजून. आई, हे का ग त्याच्या फाटलेल्या काऊन पॅन्ट घालते ग भिकारड्यासारखी? आई सध्याची फॅशन राहते ती. फॅशन शी आणि मलाच लाज वाटते, शिवून टाकते. नाही नको आई, राहू दे ना. नाहीतर फेकून टाक ना. तिने कसं तुझे सामान फेकलं होतं, टाक फेकून. आपण काऊन तसं करायचं? मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? नाही नको, मी स्वतः जाऊन देणार आहे. मी येते तुझ्या सोबत. चांगले 4 दणके पाठीत हाणते, सुधरेल. आई तुम्ही नको. तिला माया शब्दांचा मारच पुरेसा आहे. नाही तिलाही कळू दे ना आता का मी पूर्वीसारखी साधी सरळ आणि बावळट राहिलेली नाही. कळू दे चांगलं कळू दे तिला. या घरात मला तिच्या अस्तित्वाच्या खुणा नकोय. या बस राधिका, चल उचल बाळ. एक्सक्यूज मी, आम्हाला एक व्हेज पिझ्झा द्या, मीडियम साईज. त्याच्यावर एक्स्ट्रा चीज, एक्स्ट्रा टॉप. हां, तू काय घेणार? नो ऑलिव्स, नो अलापिनोस. हां, ऑलिव्ज नको, ॲलोपिनोज नको, बाकी सगळ्या व्हेजेस द्या. आणि अर्धा या टेबलवर द्या, अर्धा या टेबल. अरे डेअरी तो हसला आपल्यावर.
जाऊ दे ना बच्चा, इग्नोर. आपल्याला काय फरक पडतोय ते सोड. पानवलकर काय म्हणाले? हा, खुश होते की नाही? पानवलकर खुश होते. तुझ्या बायकोला बघून ना मूड ऑफ झाला माहितीये. माझा मूर्ख आहे, मला खूप राग येतो तिचा. प्लीज राधिकाला काही बोलू नकोस ना. का? मला खूप सिंपती वाटू लागली ना तिची. आधी छान मूर्ख बावळट म्हणायचं तिला, आता काय प्रॉब्लेम आहे रे? आता हाच प्रॉब्लेम आहे की आता ती मूर्ख बावळट राहिलेली नाहीये. पूर्वी असेल कदाचित तशी, पण आता कशी शातीर दिमाग झाली पाहिलंच ना तू. कसं इझिली आपल्याला सेपरेट केलं. आणि शनाया, हे करण्यासाठी ना मास्टर माइंड लागतं, मास्टर माइंड. तेच वापरते ती. त्यामुळे बच्चा आता यापुढे आपल्याला काहीही करताना ना एक्स्ट्रा केअरफुल राहावं लागणार आहे, लक्षात ठेव. हा ठीक आहे, बरोबर आहे. मला किती सॅक्रिफाईस करायला लागतं यार. सॅक्रिफाईस काय करावं लागतं त्या? बच्चा, आपण एकत्र आहोत हे सगळ्यांना सांगता येत नाहीये, दाखवता येत नाही, एवढंच. बाकी सगळं मिळतच आहे की तुला. लंच, शॉपिंग, मी. तू हा असा हॉटेलमध्ये जातो, पाठीला पाठवून बसा, कोणीतरी बघेल कोणीतरी बघेल. मी जरा रोमॅन्टिक बोलायला लागलो की येतो तुझ्या बोर आई बाबांचा फोन. त्यांना कशाला मध्ये आणतेस आता? हा ठीक आहे, सॉरी. पण त्यांना पाठवत का नाही यार परत? त्यांना पाठव ना परत नागपूरला. ऍटलीस्ट काही दिवसांसाठी तरी पाठव, म्हणजे ना आपण एक 4 दिवस तरी छान वेकेशनला जाऊन येऊ. आता प्लीज, वेकेशन वगैरे शक्य नाही शनाया. का पण चल ना. वर्कलोड केवढा आहे बच्चा, कसं शक्य? नाही मला काय माहिती नाही. आपण चाललोय म्हणजे चाललोय कुठेतरी. प्लीज प्रॉमिस मी. प्लीज नाही, नाही शक्य असतं तर मी सांगितलं असतं ना. प्लीज यू डोंट लव्ह मी. बच्चा, असं नाहीये. आय लव्ह यू. हाय, मी बसू इथे. नो 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 नो. गेट अप गेट अप गेट अप गेट अप. आय एम सिटिंग देयर. आम्ही दोघं एकत्र आहोत. अरे तू तर इथे बसली होतीस ना. सो हॉट. मला आता इथे बसायचं. मी इथे बसेन, इथे बसायच्या मांडीत बसेन. तुला काय करायचं? आम्ही एकत्र आहोत. अहो ऐका ना, तू. इथे 10 जागा आहेत वेगळ्या. तू तिथे जाऊन बस. बच्चा, अगं काय 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 तू काय बोलत नाहीस तिला? तिला कशाला बोलू मी? तू उगीच, तुला माहितीये ना आय लव्ह यू. हो की नाही? नक्की. ऑफकोर्स बच्चू. अरे बच्चा, मी काय म्हणतो, मला आता क्लायंटचा मेसेज आलाय. माझी इथेच मीटिंग आहे नेमकी. आता? हो ग. अरे यार, आपली ऑर्डर यायची अजून. डोंट मिसअंडरस्टँड. थोडा वेळ बाहेर थांब, मी बोलतो तुझ्याशी. हो ग, पण हा त्याचं मी बघतो ना काय ते. पण तुला आता जावं लागेल जरा. आता जाऊन काय करू? काय करणार आहे मी एकटी? एकटी म्हणजे नेहमी करतेस ते. तू छान शॉपिंग कर ना, मी तुला लगेच जॉईन होतो. शॉपिंग? पैसे आहेत का माझ्याकडे? माझं कार्ड पण ब्लॉक केलंस तू. तुझं काय? हा तेच तेच, माझं तुझं एकच आहे ना. ठीक आहे. एक काम कर, तू हे कार्ड घे ना माझं. हे घे, शॉपिंग कर, तुला हवी ती शॉपिंग कर. मी तुला लगेच जॉईन होतो. ओके, थँक्यू. लव्ह यू बच्चा. बाय, सी यू. ए ऐक ऐक ना, मी काय म्हणतो, तू तिकडून नको ना जाऊ. तिथे पाणी सांडलंय, या दरवाजाने जा, पडशील उगीच. हाऊ स्वीट. थँक्यू. बाय. बाय.